ज्ञानोबारांचं ऐश्वर्य आपण कायम ऐकतो, कधी कधी ज्ञानोबारांची गुण सुद्धा ऐकली पाहिजे, ज्ञानोबारांचा संवाद ऐकला पाहिजे. ते सर्वदर्पणकार असं म्हणतात किंवा बहुधा त्या श्लोकाचा बऱ्याचदा सगळ्यांकडून उलगडा होतो. ते असं म्हणतात, ऐश्वर्य श्रवणात भक्तीही उत्पन्नापि वर्धते. ऐश्वर्य ऐकलं की भक्ती उत्पन्न होते अंतःकरणात, पण नापि वर्धते, वाढत नाही. ज्ञानोबारांचं ऐश्वर्य खूप ऐका. ज्ञानोबाराय सम्राट आहेत, चक्रवर्ती आहेत, ते राजे आहेत, ऐकतोच आपण. पण ज्ञानोबारांचं राजपद ऐकलं की भक्ती ऐश्वर्यानं वाढते. ऐश्वर्य श्रवणात भक्ती उत्पन्न, भक्ती ही उत्पन्न, भक्ती उत्पन्न होईल. नापि वर्धते, वाढणार नाही. वाढल कधी? विना गुणानुसंवादात भगवत्पाद्य पद्मयो. ज्या वेळेला तुम्ही ज्ञानोबारांची गुणानुवाद ऐकाल, जेव्हा ज्ञानोबारांचा स्वभाव ऐकाल, त्यावेळेला भक्ती पदापदानं वाढत राहते. आणि भक्ती वाढवण्याकरता वारी आहे तीच उपासना चालली आहे. याला काही उपासना म्हणतात. आहे तीच वर्षानुवर्षाची वारी चालली आहे. दुकानं फिरवणारी, कधी न थांबवणारी, न उपासना करून घेणारी, साधा हरिपाठही नाही, प्रदक्षिणाही नाही, ही नाही वारी. ती वाढत राहावी. प्रतिक्षणम वर्धमानम, प्रत्येक क्षणाला सेकंदाला भक्ती वाढणारी असावी. ज्ञानोबारे बोलतात ना, वर्षा काळे सरिता जैसी चढू लागे पंडू सुता, तैसी नित्य नव भजता श्रद्धा दिसे. भक्ती माता ही पदोपदी पदापदाला पावला पावलाला वाढणारी असावी. आणि ती वाढावी. भरिते नेगे उतार चढते, नेगे उतार चढते, नेगे उतार चढते. अंगी प्रेमाचे भरते, नेगे उतार चढते, नेगे उतार चढते, नेगे उतार चढते. ओ अंगी प्रेमाचे भरिते, नेगे उतार चढते, अंगी प्रेमाचे भरिते, नेगे उतार चढते, अंगी प्रेमाचे भरिते, नेगे उतार चढते, नेगे उतार चढते, नेगे उतार चढते. अंगी प्रेमाचे नेगे उतार चढते, नेगे उतार चढते, नेगे उतार चढते. ती आपल्याला पराकोटीला नेणारी, आपल्यामध्ये प्रेम उत्पन्न करणारी, पदोपदाला भक्ती साधनेत आपली प्रगती करणारी ठरावी. असं जर वाटत असेल तर ऐश्वर्य ऐकू नका, गुण ऐका, ज्ञानोबारांचा स्वभाव ऐका. काय स्वभाव आहे ज्ञानोबारांचा? तो नाथ महाराजांनी अभंगात सांगितलेला आहे. ज्ञानोबारांचा परिचय हा स्वसंवेद्य परिचय आहे. ज्ञानोबारांचा साधू म्हणून परिचय वेगळा आहे, ज्ञानोबारांचा योगी म्हणून परिचय वेगळा आहे, ज्ञानोबारांचा दाता म्हणून परिचय वेगळा आहे. ज्ञानोबारांच्या परिचयाचे खूप पैलू सांगता येतील. नवे नवे सगळ्याच संतांनी ते पैलू सांगण्याचा प्रयत्नही केला. मनुष्याचा परिचय हा मोठ्याने सांगावा. नाथ महाराज सामान्य नाही, महाराज मोठ्याने मोठ्याचं वर्णन करावं. असं कोणी कोणाचं वर्णन करू नये. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. मोठ्याने सांगावं हे मोठे, असं कोणी यावं वर्णन करावं तसं होत नाही. ज्ञानोबारांचं वर्णन नाथ महाराजांनी करावं. आपलं वर्णन आपण आपल्या मुखातून करू नये. परिचयात असं म्हणतात, उत्तमो आत्मनो ख्याता पितृ ख्याताश मध्यमा, अधमश्वशुर ख्याता भार्या ख्याता धमाधमा. स्वतःच्या नावाने आपली प्रसिद्धी असते, उत्तम परिचय. स्वतःच्या नावाने का होती, कोणी चाल गायली हो, स्वतःच्या नावाने झालेली ओळख आहे. याला उत्तमो आत्मनो ख्याता, फार चांगला परिचय, फर्स्ट क्लास परिचय.
बापाच्या नावाने त्याचा परिचय सेकंड क्लास परिचय. पितृख्याताश मध्यमा, बापाच्या नावावर तो अमुक अमुक माणूस कोण आहे हो? अहो ते अमुक अमुक माणसाचा पोरग आहे. पितृख्याताश मध्यमा, आदमाश्वशुरख्याता, काहीचा परिचय सासऱ्याच्या नावाने थर्ड क्लास परिचय. पण भार्या ख्याता धमा धमा, काही काहीचा बायकोच्या नावानं परिचय महाराज. याला क्लास नाही. विठ्ठल विठ्ठल मी अमुक आहे आयसी, मी अमुक आयसी नोहावी सेची लोका ज्ञानोबरे बोलतात. स्वतःच्या मुखाने आपलं वर्णन करू नये. आपलं कौतुक जगाने करावं, मोठ्याने करावं. आपलंच आपण इंद्रापी लघुतम याती. अरे इंद्रानं मी इंद्र असं म्हटलं की त्याला कमीपणा प्राप्त होतो. आपलं काय लावलं. ज्ञानोबारांचं वर्णन करणारी मोठे, ज्ञानोबाराही मोठे. नाथ महाराज म्हटले मला काही संवादात्मक गुण तुम्हाला ज्ञानोबारांचे सांगायचे. ज्ञानोबारा एक कृपाळू आहेत. पदाची सुरुवात अभंगाचं पद पहिलंय कृपाळू. कृपेसी स्वतंत्र जन्म नाही. नाथ महाराज बोलतात उपजे तो साधू पाही, कृपावसे संतांच्या देही, त्यांचे निते पायी दाटुकी जगी. अरे कृपेला दुसरं स्थान नाही. कृपा या शब्दाचं दुसरं नावच ज्ञानोबार आहे. ज्ञानोबारांची एक बाजू कृपा आहे आणि दुसरी बाजू ज्ञानोबार आहे. जिथं ज्ञानोबार आहे कृपेशी स्वतंत्र जन्म नाही. त्याला काय दुसरं ठिकाण आहे. दया नावाच्या धर्माला काय शरीरातला दुसरा भाग आणावा लागतो. दयेचा जिथं जन्म आहे तिथं तिचं कार्य नाही, आणि जिथं तिचं कार्य आहे तिथं तिचं जन्म नाही. दया हा धर्म जसा अंतःकरणाचा आहे तसा कृपा हा धर्म केवळ ज्ञानोबारांचा आहे महाराज. अन्यत्र कोणी कृपा करून जगाला आता बुरळ घालू शकत नाही. ती ज्ञानोबारांना साजिशी आहे. आणि कृपेनं तिचं वैभव तिला टिकून ठेवायचं असेल तर तिनं माझ्या ज्ञानोबारांना सोडू नये. म्हणजे आमच्यासारख्या साधकाला कृपा या शब्दाची किंमत आयुष्यात कधी कमी होणार नाही. कृपेला आपलं अधिराज्य टिकून ठेवायचं असेल तर तिनं ज्ञानोबारांचं पद सोडू नये. ज्ञानोबारांना कृपेने सोडलं की तिचं मूल्य कमी झालं म्हणून समजा. स्वतंत्र स्थान नाही तिला. ज्ञानोबार कृपाळू आहे. त्या ज्ञानोबारांच्या कृपेचं काय वर्णन करावं. नुसते कृपाळू नाही, कृपा करण्याकरता ज्ञानोबार उदार सुद्धा आहे. कृपाळू उदार, उदार आहे ज्ञानोबार आहे. किती उदार आहे. कधी उदार पण स्वतःकडे घेतलं नाही, कधी कृपाळू पण स्वतःकडे घेतलं नाही. ज्ञानोबारांची ही कृपा आहे की एवढं सगळं तयार करूनही म्हणता हे माझं नाही हो. आणि एक अपराध तो आहे जो मी गीतार्थ कवळू पाय. नाथ महाराज म्हटले हा तुम्हीच केलं ना बाबा. केला भगवद गीते अर्थ, केला भगवद गीते अर्थ, ऐसी मात ती रोकी, 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 ऐसी मात ती. हे कोणी केलं तरी ज्ञानोबारे म्हटले. आणि एक अपराध तो आहे. अपराध घडला हातून. ज्ञानेश्वरी केली. गीता माऊलीचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला. जो मी गीतार्थ कवळू पाही, हा मोठा अपराध आहे ज्ञानोबारांचा. असं वाटतो कधी आपल्याला. बरं वाटतं ज्ञानोबाराय तुम्ही अपराध केला तर एवढं घडलं. तुम्ही जर आमचं खरंच काही चांगलं करण्याच्या दृष्टीनं बोलले असते तर ते कळालं असतं की नाही आम्हाला. तुमचा केलेला अपराध आम्हाला वाचता येत नाही. याला ज्ञानोबारांची कृपा म्हणतात. ज्ञानोबारांची कृपा, ज्ञानोबारांचं उदारत्व हे गुणातलं आहे, स्वभावातलं आहे, धर्मातलं नाही. उदार तर तुम्ही मी आहे, पण आपलं उदार पण धर्मातलं आहे. जेवायला बसल्या बसल्या कुत्रं दारात आलं की चतकोर भाकरी कुत्र्या फळे फेकणं हा धर्म आहे. ते काय उदार पण आहे का. तो काय गुणधर्म आहे का स्वभावाचा. ते काय दान आहे का केलेलं. धर्मराजाला जरा कर्णाचा राग आला. काय वेळोवेळी कौतुक करतो रे. देवाला म्हणताय धर्मराजा कायम कर्ण 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 कर्ण, द्यायची वेळ आली की कर्ण. आम्ही दिसत नाही का तुला. अरे कायम जाळे माऊलीकडे काय, आम्ही नाही काय इकडे तिकडे उत्सव करणार.
आम्ही करत नाही का? आम्ही काय पंक्ता नाही का आमच्या? आम्ही काय मशरूम बनवू शकत नाही का? आम्ही काय एवढं चांगलं वारकऱ्यांना जीव घालू शकत नाही का? काय म्हणजे जीवाळा काय इकडं चॅनल नाही का बाकीची? असं होतं ना कधी कधी. ते म्हटले का हो कायम त्या कर्णाचं नाव तुम्ही काय घेता? हा काय गोड भाव आहे. भगवंत म्हटले रागवू नको रे, खरंच तू उदार आहे. मग आम्ही नाही का उदार? उदार तोही आहे धर्मा, पण कर्ण इतका नाही. अरे तुझा धर्मातलं दान आहे धर्मा, पण त्याचा स्वभावच दान आहे, त्याचं गुणातलं दान आहे. माफ कर गड्या देवा, तुला काही उत्तर देऊ शकत नाही, तुझे आमच्यावर उपकार आहे, पण मला हे तुझं काही पटत नाही. वास्तविक देवानं त्याच्या उदारतेचं वर्णन केलं, फार त्याचं कौतुक करण्याचं. इतर ठिकाणी परमात्मा गीतेमध्ये त्याला सूतपुत्र म्हणतात. राधे म्हणून हिनवलं त्याला कर्णाला, सूतपुत्र म्हणून हिनवलं. ज्ञानोबारांचं तिथंही अवदार्य दिसतं. ज्ञानोबारे म्हणतात सूतपुत्र देवा तू म्हण बाबा, मी म्हणणार नाही. सहस्र किरणांचा कुमरू तोही गेला कर्णविरू. ज्ञानोबारे कर्णाला सहस्र किरणांचा कुमरू म्हणतात. हा माझ्या सूर्यनारायणाचा मुलगा आहे. अरे बापरे, काय ज्ञानोबारांचं अंतःकरण आहे हो. सूतपुत्र देव म्हणतो. ज्ञानोबारे वाणीचा दर्जा कधीही डोळू देत नाही महाराज. मूर्ख या पलीकडं तर शिवी येत नाही हो. याला ज्ञानोबारांची कृपा म्हणतात. नित्य ज्ञानेश्वरी वाचकाच्या खरोखर ज्ञानोबारांची कृपा लक्षात येते. तितक्या जीवाभावानं वाचा. थांब जरा, रागवू नको, पण तुला कळेल काही दिवसांनी. काय झालं? धो 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 पाऊस चालू होता, आणि त्या मुसळधार पावसात धर्मराजाकडे एक व्यक्ती आला. ब्राह्मण होता, त्यानं दार वाजवलं. महाराज आहे का हो घरात? काय रे बाबा? अहो आमची आई वारली. बरं मग? लाकलं नाही होतीला पेटवायला. सनातन वैदिक हिंदू परंपरेतलं अत्यंत महत्त्वाचा संस्कार आपल्या परंपरेत मानला जातो, तो अंत्यविधी. तो अंत्यसंस्कार राहून जातोय माझ्या आईचा. फार वेळ प्रेत घरात ठेवणं बरं नाही. तुमच्याकडे जर लाकडं असतील तर आम्हाला द्या. अरे लाकडंच पाहिजे ना, एवढा कशाला काकुडतीला येतो? सेवकाला बोलवलं, सांगितलं याला लाकडं देऊन टाका रे बाबा, जेवढे त्याला लागतात तेवढे द्या. त्याच्या आईचा अंत्यविधी. सेवक गेला, माघारी सांगायला आला, महाराज अहो उद्याच्या सकाळच्या स्वयंपाकाला घरात लाकडं नाही. इतका पाऊस चालू आहे की सगळे लाकडं भिजले. सुके स्वयंपाकाला कोरडे लाकडं नाही. याच्या आईच्या अंत्यविधी करता लाकडं कसे द्यायचे? लाकडं नाही घरात. धर्मराजा म्हटल्या रे बापरे, तुला द्यावे वाटतंय गड्या, पण देऊ नाही शकत. बघ आता तुझ्या समोर आहे, लाकडं आमचे सगळे ओले झाले, माफ कर बाबा. तो म्हटला हरकत नाही महाराज, निघून गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परमात्मा धर्मराजाकडे गेले. विचारलं काय धर्मा, बरं आहे? बरं आहे. कोणी आलं होतं का रे काल? हो म्हणे एक जण आला होता, जरा त्याच्या आईच्या अंत्यविधी करता लाकड मागत होता. दिले का? द्यावे वाटत होते देवा, पण आमचे लाकडं जरा ओले झाले होते. पाऊस चालू होता ना रात्री. हां पाऊस चालू होता. बरं मग ओले असल्यामुळे दिले नाही. राहिला असेल त्याच्या आईचा अंत्यविधी तर आता लाकडं सुकलेले, पाठवू का? नाही नाही भगवान म्हटले त्याच्या आईचा अंत्यविधी झाला. झाला? लाकड कुठून आणले? कर्णाने दिले. देवा पुन्हा करणंच गड आहे. अरे आता काय हा पाऊस त्याच्या दारात नव्हता का? म्हणजे आमच्याच दाराला पाऊस होता वाटतं. धो 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 पाऊस पडतोय. कर्णाच्या दारात सुकं होतं, कोरडं होतं दार? नाही रे, पाणी त्याच्याही दारात होतं, पाऊस तर तिथंही चालू होता. मग पण सेवकानं सांगितलं की पाऊस चालू आहे, लाकडं कोरडे नाही. त्यावेळेला कर्ण म्हटलं नसू द्या, मी ज्या पलंगावर झोपतो तो पलंग चंदनाच्या लाकडाचा आहे. अरे माझी झोप उद्या होईल, याच्या आईचा अंत्यविधी गरजेचा आहे, तेवढा पलंग तोडून आणा आणि ती लाकडं याला द्या. पलंग तर तुझ्याही घरात होता धर्मराजा, पण तुला नाही ना सुचलंय. तुझं दान धर्मातलं दान आहे आणि कर्णाचं दान स्वभावातलं दान आहे. विठ्ठल कितीतरी उदाहरण आहेत. अहो एका ब्राह्मणाला कोणीतरी सांगितलं होतं कर्णासारखा उदार कोणी नाही. तुमच्या मुलीचं लग्न आहे,
मुलाची मुंज काही मागून घ्या त्याला भेटला तर. मुलीचं लग्न होतं आणि लग्नात दागिने पोरीला द्यायचे होते. आता दागिने नाही, पैसे नाही जवळ, भिक्षुकी ब्राह्मण, कर्ण दिसला रथ हाकलताना का हो. पुलीचं लग्न आहे, काही दागिने सोनं. अहो म्हटलं इथं रथ हाकालत होता, पण कोणाचा? त्या दुर्योधनाची बायको बसलेली होती भानुमती. ती दिवाळीला गेलेली होती आणि यायला तिला जरा ती म्हणे मी आता राहते, जरा तुम्ही तुमचं घ्या करून. आता तो म्हणे मला सध्या काम आहे, बैठका लागल्या, आता झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आणि तू म्हणते मला घ्यायला या, जमणार नाही, मी याला पाठवतो. कर्ण गेला तिला आणायला. आता नवरा गेला नाही म्हणून तिला आधीच राग आलेला, पण आता नाराज कुठं करता बाबा, मित्र आहे नवऱ्याचा, म्हणून ती आपली बसून आली. तेवढ्यात हा ब्राह्मण भेटला आणि तो म्हणे मला सोनं पाहिजे पोरीच्या लग्नाकरता. तो म्हणे पण इथं माझ्याजवळ नाही, उद्या घरी या ना, माझं उरत आहे गळा करणा. एकदा एका माणसाकडे गेलं, पुन्हा त्याच्याकडे काही हात पसरायला जायचं नाही. अहो पण माझाही धर्म आहे, माझ्याकडून कोणी परत गेलं नाही माझवर, सोनंच पाहिजे ना. थांबा, तो म्हणे माझ्याजवळ नाही, पण हिच्याजवळ तर आहे ना. भानुमती बसलेलीच होती रथात. वहिनी उठा, तुमचं सगळं सोनं द्या. ती तिच्या बापाच्या घरचं होतं. बाई जीव देईन, सोनं नाही महाराज. दिला. सोन्याला फार किंमत होती एका काळात, आता नाही. काही म्हणू बायकोनं पैसे गोळा करावे, काही नवऱ्यानं गोळा करावे, तेव्हा कुठं दागिने घेतले जायचे. आता ते फार महागडं जरी झालं तरी फार स्वस्त झालं. चला त्याच्याकडे जायला नको. सगळे दागिने तिनं नाराज होऊन का होईना पण दिले. रागानं फन झाली, लाल बुंद झाली. इतका राग आला तिला, म्हणजे शेजारणीचा 1500 रुपयाचा हप्ता जमा व्हावा ना आपला राहावा, तेव्हा बाई जशी तापते तशी ती म्हणे माझं नाही ना झालं अजून. तुम्ही कर्णाला माहीत, दुर्योधनाला माहीत पडलं हिला झालं काय. तो गेला आणि विचारलं का ग बाई काय झालं तुला. ते म्हणे तुम्ही त्याला मित्र बनवला हो, दागिने देऊन टाकले माझ्या आईवडिलाच्या घरचे सगळे, याला कुठं मित्र म्हणता का. हेच उदाहरण आपल्या बायकोनं आपल्याला सांगितलं असतं तर आपली काय परिस्थिती निर्माण झाली असती तुमचं तुम्हीच पाहून घ्या. पण उत्तर ऐकण्यासारखं एक कारणाचं. तो म्हणे बरं झालं की त्यानं पोरीच्या लग्नाकरता दागिने मागितले, तो पोराच्या लग्नाकडे गेला नाही. त्यानं जर म्हटलं असतं की माझ्या पोराचं लग्न करायचं आहे पण पोरगीच भेटत नाही, त्यानं देऊन टाकली असते. म्हणे तुला मला सांगितलं असतं तुला आणि मी दुसरी, ती जाऊ दे, काय नादी लागला भानुमतीच्या. का तुमचं माझं बोलणं, तुमचं माझं दान आणि कर्णाचं दान याचा कुठं. अरे कर्णाचं दान जर इतकं स्वभावात रमलेलं असेल तर त्या ज्ञानोबारांच्या दानाचं उदारतेचं काय वर्णन करावं. ज्ञानोबारांचा स्वभाव सांगू का उदारतेचा. हे सगळं करून सुद्धा थोडं सुद्धा श्रेय ज्ञानोबारांनी स्वतःकडे घेतलं नाही महाराज. एवढं घेतलं नाही की ती उदार अंतःकरणानं ज्ञानोबारांनी श्रेय भावाला दिलं, मोठ्या भावाला. ज्ञानोबारे म्हणतात निवृत्ती सखा माझा दीन दयाळ श्री गुरु. निवृत्ती सखा दीन दयाळ अलंका पुरीचा प्रियला दिदला विठ्ठल उच्चारू. अलंका पुरीचा दिदला समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष तरू. समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष. जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिरू. 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 हळूहळू गळती गळे गळू लागली सखडे. उच्चारिता कृष्ण नाम भेने पाडीजे कळी काळे. हळूहळू निवृत्ती सखा माझा दीन दयाळ श्री गुरु.
अजान वृक्ष तरू समाधी जीवन माझे वरती काही काढे. अहो काय उदार म्हणावं ज्ञानोबा आहे ना, एवढंच सगळं केलं. ज्ञानोबा म्हटले मी नाही हो, निवृत्ती सखा माझा. किती उदार आहे माझा भाऊ. हे उदारपद मला लावू नका, माझा श्रीगुरु उदार आहे, मी नाही. याला ज्ञानोबरांचं मोठेपण म्हणतात. आहे का? कृपाळू, उदार. तिसरं पद आहे अभंगाचं, माझा. हे फार जीवातलं पद आहे. ज्ञानोबरांना सगळेच माझे म्हणता मार. आळंदीची वारी विशेष आहे बाबा. पंढरीची वारी ही आनंदाची वारी आहे आणि आळंदीची वारी ही भावनेची वारी आहे. या वारीत येत असताना इथं विद्वत्तेच्या अफाट ज्ञानाच्या गोष्टी करत करत पोहायचं नसतं. ही ती नगरी आहे. या नगरीत ज्ञानोबारींच्या भगवती ज्ञानेश्वरीच्या भाव विश्वात फक्त बुडून राहायचं असतं. इथं विद्वत्तेच्या पाण्यावर पोहू नका. ज्ञानेश्वरीच्या भगवतीच्या कोळ्या कोळ्या भाव विश्वात पोहत राहा, बुडत राहा. पोहण्यापेक्षा ज्ञानोबारींच्या भाव विश्वात बुडण्याचा खूप चांगला आनंद आहे. ज्ञानोबारींचं जीवनच तसं आहे. पोहावं कोणालाही वाटतं, बुडावं कोणाला वाटत नाही. कीर्तन कोणालाही करावं वाटतं, आमचे गुरुजी म्हणतात. उपासना कोणाला करावी वाटत नाही, कीर्तन तर मलाही करावं वाटतं. काय ज्ञानोबारायनं कोण कोण माझं म्हणतं. ज्ञानोबाराय जीवाचं माहेर आहे, ज्ञानोबाराय संतांचं माहेर आहे आणि ज्ञानोबाराय देवाचं माहेर आहे. एवढं समजलं का माझं कीर्तन संपलं. ज्ञानोबाराय जीवाचं माहेर आहे. प्रत्येकाला असं वाटतं, यातल्या बऱ्याच जणांना कदाचित नित्य ज्ञानेश्वरी वाचायची सवय नसेल, पण त्यांना वाटतं ज्ञानोबाराय माझे. हरिपाठ दिला व मला ज्ञानोबारायांनी. सगळ्यांना ज्ञानोबारायांनी काही काही दिलं. साहित्यिकांना अभ्यासाला, साधकांना अभ्यासाला ज्ञानेश्वरी दिली. सिद्ध लोकांकरता अमृत अनुभव दिला. योग्याकरता चांगदेव 65 दिली. सर्वसामान्यांकरता हरिपाठ दिला. काय करू नये. तुमच्या माझ्याकरता अभंग दिले. प्रत्येकाचा काहीतरी संबंध ज्ञानोबारांशी जडलेला आहे. जीवाचं माहेर आहे ज्ञानोबार आहे. म्हणून तो म्हटलं जातं साधकाचा माय बाप. ज्ञानोबारांना आई म्हणतात, ज्ञानोबारांना बाप म्हणतात. याच्या पुढं चला, तुकोबारांचं माहेर ज्ञानोबार आहे महाराज. जेव्हा जेव्हा संतपरभंग तुकोबारांचे वाचतात त्यावेळेला माझी हात जोडून प्रार्थना आहे, मूर्ती पुढं ज्ञानोबारांची ठेवा. तुकोबाराय असे संत आहे जे कोणाला साधू संत म्हणत नाही, ज्ञानोबारांना सोडून. माहेर त्याला म्हणतात जिथं मनातलं बोलता येतं. तुकोबाराय मनातलं बोलत असताना देवाशी सुद्धा बोलत नाही, पण ज्ञानोबारांशी मुक्त कंठाने संवाद साधतात. जेव्हा तुकोबारायांना वारी शक्य नव्हती, फार वेदना झाल्या महाराजांना. पांडुरंगाचं दर्शन होणार नाही, परंपरेची सेवा घडणार नाही, काय करायचं, घरी राहायचंच कसं. आता ज्ञानोबारांच्या भेटीला आले आणि ज्ञानोबारांजवळ बसले. ज्ञानोबारांना काय म्हणता माहिती आहे तुम्हाला? तुम्ही संत जनी माझी करावी नवनी, माझी करावी नवनी, माझी करावी नवनी. तुम्ही संत जनी माझी करावी माझी करावी काय तुझ्याचा अन्याय त्यासी अंतरले पाय, त्यासी अंतरले पाय, त्यासी अंतर
आपली जीभ जात नाही महाराज प्रमाण म्हणायला. माफी मागून बोलतो. आपण म्हणूया काय तुकयाचा अन्याय. तुकोबर आहे तसं नाही. काय चुकलं शलो ज्ञानोबर आहे तुमचं त्याचं चांगलं आहे. जरा विचारा ना काय घडलं आमच्याकडून असं. पायाची काय नाराजी. आम्ही लागलं तर चेहरा पाहत नाही त्याचा. मुखकमल वजा करतो. पाय तर पाहू दे म्हणा. आम्हाला सांगणार नाही माऊली तुमचं त्याचं चांगलं आहे. किती चांगलं आहे सांगू. ज्ञानोबाराच्या वेळेला भगवंताजवळ गेले या सगळ्या समाधी सोहळ्याच्या आधी. त्यावेळेला ज्ञानोबाराय भगवंताच्या जवळ जाऊन ज्ञानोबारांनी खेळावं हसावं. मायबापाच्या मांडीवर ते काही सगळे हट्ट पुरले नाही पण देवानं मात्र पुरवले. ज्ञानोबारांच्या जवळ घेतला. काय समजलं काहीतरी बोलायचं आहे. मला काही नको आता. मी कुठं देणार आहे ना. मला नकोच आहे काही. न लगी मज मुक्ती न लगी मज मुक्ती तुझ्या चरणाची आरती थोराती. काही नको मला. मग पण मी मागतो ते पाहिजे मला आज. काय ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी समाधान तुझी होशी परी समाधी तुझ पाशी घेईन देवा. राहू देणार मला सुद्धा इथं तुझ्याजवळ. मला नाही रे देवा सहन होणार तुझा दुरावा. मला इथं समाधी घ्यावी वाटते. एवढं बोलल्यावर देवानं काय केलं माहितीये. आश्चर्य वाटते ही प्रमाणं वाचली की. एखादी माय जशी लेकराला मांडीवर घेते आणि त्याच्या केसांमधून त्याच्या अंगामधून त्याला न्याहाळते. आपली आई हात फिरवते ना आणि मग प्रश्न उत्तर बघा तिचे. आजी काय म्हणे आजोबा काय म्हणताय शाळेला काय चाललंय. पण मांडीवर अंगावर हात फिरवत. देवानं ज्ञानोबारांच्या अख्ख्या अंगावरून हात फिरवला महाराज. ज्ञानोबारांच्या आईने सुद्धा तितक्या प्रेमानं कधी ज्ञानोबारांना कुरवाळलं नसेल. हात फिरवला. नुसतं केसांमधून नाही सर्वांगालागी न्याहाळिले परिपूर्ण केले निंबलोन आवडीले केले निंबलोन सर्वांगालागी न्याहाळिले परिपूर्ण केले निंबलोन सर्वांगाला गिनाडिले परिपूर्ण निंबलोन आवडीले केले निंबलोन केले निंबलोन शब्द ऐका तुम्ही. हे सामान्य शब्द नाही महाराज. असं काही उठायचं आणि लिहायचं तसं आहे का हो. ते जे घडलं ते प्रत्यक्ष आपल्या समोर ठेवलं संतांनी. सर्वांगा लागी न्याहाळिले परिपूर्ण. पाठीकडं पोटाकडं सगळीकडं पाहिलं. आज ज्ञानोबारांचा फोटो पाहिलं तरी माणसाचं अंतःकरण भावनिक होतं. देव पाहतोय. ज्ञानोबारांचे डोळे पाहिले. सगळे इंद्रिय सर्वांगा लागी न्याहाळिले. न्याहाळणं न्याहून पाहिलं. लक्षपूर्वक पाहिलं आणि मग डोक्यावर हात फिरवला. असा हट्ट नाही करायचा. ज्ञानदेवा मी सांगतो तसं करायचं. काय ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. तुझ्यासारख्याने असं वागू नये ज्ञानदेवा. भगवान बोलताय. तुम्ही नका असं बोलू. ऐके गा ज्ञान चक्रवर्ती
तू तव ज्ञानाचीच मूर्ती पुसशी जे आरती ते कळली मज. तुझ्या भावना कळाल्या रे ज्ञानदेवा, पण हे बरं नाही. आता एक काम कर, धन्य धन्य ज्ञानेश्वरा, पुण्यभूमी समाधी स्थिरा, कृष्ण पक्षी तुझं निर्धारा, भेट देत जाईन. मला माहिती आहे तू असं का म्हणतो माझ्याजवळ थांबायचंय, तुला माझी आठवण येईल ना. अरे तुलाच काय, मलाच कुठं करमणार आहे रे ज्ञानदेवा. पण मी तुला सांगू, माझा शुद्ध पक्षातला 16 झाला की मी दर 15 दिवसाला तुझ्या भेटीला येत जाईन. वद्यवारीला पंढरीत जाण्यात मजा नाही, तो इथं आहे. कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरशी. दुसरी कृष्ण पक्षी निर्धारी, तुझं दिदली असे तुला दिली. आता गर्दी दिसते तुम्हाला, मला आळंदीत गर्दी झाली, हे काहीच गर्दी नाही. गर्दी सांगू, पंढरीचा आला अलंकापुरी. सांगावं आता, ही गर्दी आताची, अरे गर्दी तर ती होती. पंढरीचा पोवा आला अलंकापुरी. पंढरीचा पोवा आला अलंकापुरी. पंढरीचा पोवा आला अलंकापुरी. पंढरीचा पोवा आला अलंकापुरी. पंढरीचा पोहा आला
जास्त होती म्हणून प्रमाण आता गर्दीला एक एक तर द्यावं लागेल ना, म्हणून म्हटलं आपण चालेल. प्रत्येक दिंडीला एक एक चाल लावली तरी एवढ्या जेवढ्या दिंड्या खूप झाल्या. पंढरीचा पोवा आला अलंकापुरी, पंचक्रोशावरी साधुजन, पंचक्रोशावरी साधुजन, पंचक्रोशावरी साधुजन. 5 कोसावर साधू थांबले होते आळंदीच्या. ये दक्षिण वाहिनी इंद्रायणीसी स्नान घडता भय देशी, कोटी तीर्थ प्रयागादी काशी प्रसन्न होती हरिहर. अरे ज्या तीर्थामध्ये स्नान केल्यावर हरीलाही आणि हारालाही आनंद होतो ते तीर्थ डोळ्यानं दिसलं नाही साधूजनांना. सगळी म्हणती चला चला, जसं मुक्ताबाईच्या समाजाला धरू म्हणती गाई मुक्ताईला, तसं सगळ्यांची एकच इच्छा आहे, समाधीस्थ संजीवन ज्ञानोबरांना पाहू द्या हो डोळ्यानं, पाहू द्या हो डोळ्यानं. आपलं भाग्य त्या साधू लोकांच्या पुढचं आहे महाराज. सहज ज्ञानोबरां आपल्याला डोळ्यानं दिसतात, तेव्हा दिसले नाही. स्वतः भगवंतानं सांगितलं मी येणार आहे. नामा भरे आले वैष्णव, नामा सगळे वैष्णव आले, भगवंताची भेट झाली. देव एकटा देवाला माझा वाटता ते ज्ञानोबर आहे. ज्याला संपूर्ण विश्व माझं म्हणतो तो म्हणतो नाही मी फक्त त्यांचा आहे. म्हणून सुखदुःख सांगावे वाटत असतील तर ज्ञानोबारांना सांगा. इथं ज्ञान सांगायचं नाही, इथं ज्ञानोबाराही सांगायची. माऊली करा कृपा, शता एका जन्माच्या शेवटी एकदा होऊ द्या ना कृपा. अहो नुसता वारा लागलं तर एवढं झालं माऊली, तुमची कृपा कशाला म्हणता. ती ज्या दिवशी अनुभूतीला येईल तेव्हा काय होईल. वास तो कृपाळू आहे, उदार आहे आणि आणि माझा आहे. नाथ महाराज म्हटले अशी तिन्ही पद ज्याला विभूषित आहे माझा त्याला नमस्कार आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. शरण नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार, नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार. पाहयाची कुणाचा विचार, न पाहयाची कुणाचा न पाहयाची कुणाचा विचार, न पाहयाची कुणाचा न पाहयाची कुणाचा न पाहयाची कुणाचा न पाहयाची कुणाचा विचार, न पाहयाची कुणाचा विचार.
तया नमस्कार वारंवार वारंवार वेळोवेळा आमचा नमस्कार आहे त्या ज्ञानदेवांच्या चरणी. श्री ज्ञानदेवाचे चरणी मस्तक असो दीन रजनी. काय कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. हे 3 पद जरी ज्ञानोबरांचे कळाले, ज्ञानोबरांच्या संबंधातले 3 गुण कळाले, हे 3 शब्द कळाले या भंगातले, उभा आयुष्य ज्ञानोबरांच्या प्रेमातून मनुष्य बाहेर निघत नाही. हात ज्ञानोबरांच्या हातात ठेवा, शोभून दिसतो. त्या कोणीतरी आपल्याच वारकऱ्यांनी हिंदी पद होतं ते, पण त्याचं ज्ञानोबरांच्या दिशेकडे जाताना फार गोड गायलं. त्याचं म्हणतात, हात है हातों में माबूली, हाथ है हाथों में के रसता तो कट ही गया इन प्यारी बातों में, रसता तो कट ही गया इन प्यारी बातों में. दुनिया गाती है सुनो जी, दुनिया गाती है कि प्यार में रसता तो क्या जिंदगी कट जाती है. दुनिया गाती है कि प्यार में रसता तो क्या जिंदगी कट जाती ओ माऊली. सुरुवात माऊली, सगळं माऊलीकडे लावलं. मजबूत हातात हात असला मग आयुष्य सुंदर निघतं. मला आश्चर्य वाटतं बाबा, कधी कधी लोक हरिपाठ न घेता जगू कसे शकतात? अन्न कसं खाऊ शकतं? माणसाला गोड लागत नाही, रुचत नाही. बिना ज्ञानोबरांच्या आठवणीचं भोजन, अरे बापा, माऊलीची कृपा, त्याचं विस्मरण होऊन भोजन. काय करतं त्या भोजनाला? त्याला काय जीवन म्हणतात? तुम्हाला काय सांगावं आता. ज्ञानोबरीची उपासना करणारे एकूण या संगमनेर नाशिक भागातून तुम्ही या रोडनं या, म्हातारी माणसं हो ज्ञानोबरींच्या दिशेनं अशी पायी चालता. आपल्यासारख्या तरण्याला लाज वाटते, नाही जात माणसं ज्ञानोबरांकडं. जितका स्वैराचार जगात चाललाय तितका स्वैराचार अजून तरी महाराष्ट्रात नाहीये. त्याचं कारण है संत दुनिया में खड़े तब ही तो रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से आज तक नीचे नहीं पड़ी. इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, पर संत ही का पुण्य है, पर माऊली का पुण्य है, जो आज तक जगना डला. अरे आपण सुखरूप आहे, हीच ज्ञानोबरांची कृपा आहे, हेच ज्ञानोबरांचं उदारत्व आहे, हेच ज्ञानोबरांचं माझंपण आहे. म्हणून झुका, तया नमस्कार वारंवार. झुकणं शिका, नमस्कार करणं ख्रिश्चनाकडून शिका, नमस्कार करणं मुसलमानाकडून शिका, नमस्कार करणं दलित बांधवांकडून शिका. ख्रिश्चन ये गिरिजा घर बडे, इस्लाम मस्जिद में पड़े, गच्छामि शरणम बुद्ध सब त्रैवार जय करके खड़े. पर हिंदू ऐ हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. ख्रिश्चन गिरजाघराकडे चल्ला बाळा, तो इस्लाम मस्जिद में पडे. 5 वर्षाच्या पोराला टोपी घालून त्याची माय नमाज पठण करायला शिकवते, झुकणं शिकवते. अल्लाह की दरबार में झुकना सीखो बेटा. 5 वर्षाच्या पिलाला दलित बांधव 3 वेळेला नाव घेतो गौतम बुद्धांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. लाज नाही वाटत त्याला. पण प्रश्न तुम्हाला मला आहे, आय हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. लाज नाही वाटत रे तुला? हरिपाठ न घेता लेखा जीवन करतो संध्याकाळी, निदान हरिपाठ. ज्ञानोबारांना माझं म्हणायचा अधिकार निदान हरिपाठ सुद्धा घेणाऱ्याला नाही. हरिपाठ घ्या मग म्हणा माझे.
नुसतं अभंगात गाऊ नये आपण सगळ्यांनी, खरोखर ज्ञानोबाराय माझे आहेत असं जर आपल्याला वाटत असेल तर नाथ महाराज सांगतात त्या 3 पदात ज्ञानोबारांकडे चला. संग संतांचा करिता बरवा, करिता बरवा, संग संतांचा करिता बरवा, करिता बरवा, संतांचा करिता बरवा, करिता बरवा, संतांचा करिता बरवा, करिता बरवा. उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, कीर्तीचा ठेवा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, कीर्तीचा ठेवा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, कीर्तीचा ठेवा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, कीर्तीचा ठेवा. पंथ तो सुपंथे चालावा, सुपंथे चालावा, पंथ तो सुपंथे चालावा, सुपंथ चालावा, पंथे हो सुपंथे चालावा, सुपंथे चालावा, पंथ तो सुपंथे चालावा, सुपंथे चालावा. उगवावा सनाली गाड, लिगाड, पंथ तो सुपंथे चालावा. इतका सुंदर पंथ वाटला पाहिजे की हा आपण त्या पंथातले. चाल ऐकली की कळालं पाहिजे अरे वारकरी संप्रदायाचे रे बाबा. आता काही काहीच्या चाली ऐकून असं वाटते पंथ बदलवता का नाही तर. पंथ तो सुपंथे चालावा, उगवा वासा, महाराज म्हटले उगवा वासना लिगाड. जा बाबा, अरे संग संतांचा करिता बरवा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा. किती मोठा ठेवा आहे आपल्याजवळ. काय पूर्ण अभंग बघू नका, काय पूर्ण अभंगाच्या वेळेच्या मर्यादित कीर्तन थोडीच करायचं आहे मला. तारीख घेताना काय बाबाने असं सांगलं होतं का 4 चरण सुटलेच पाहिजे, पदापदाचं चिंतन झालं पाहिजे. लेकरांना आई समोर मुक्तकंठाने गप्पा मारायच्या असतात. आईला तत्वज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करू नये. ज्या दिवशी लेकराला वाटेल मी माझ्या मायबापापेक्षा मोठा झालो, त्या दिवशी आपली अधोगती सुरू होईल, ध्यानात ठेवा. आणि मी इथं माझे मायबाप बसलेले या भावनेनं कीर्तन करतो. मी नितांत प्रेम करणारा माणूस आहे पृथ्वीराज महाराजांवर. ही पृथ्वी माझी आहे का मला माहिती नाही, पण पृथ्वीराज बाबा माझे ते स्वाभिमानानं सांगायचा अधिकार आहे मला. आमच्यावर प्रेम आहे त्यांचं आहे. त्यामुळं 3 पदाने ज्ञानोबारांच्या प्रेमात पडा, आपल्या आयुष्याचं सोनं होईल. मला आनंद आहे, कीर्तनाची हीच ताकद आहे. सगळे तरुण कीर्तनाला उभे, तुम्ही बाजूला बघा. ही वारकरी विचारधारेची पद्धत. काय मी त्यांना हसवतोय, माझ्या डाव्या हातचा मळ आहे बाबा, तुम्ही ते करू शकतो. 2 तास 3 तास ठरवलं तर काय लागत नाही त्याला. ज्या अपेक्षा सध्या लोकांच्या कीर्तन परंपरेकडून आहेत, काही लोकांच्या, ते करायला काय अभ्यास लागतो का चिंतन लागतं. पण ही प्रमाण काढायला मला काही वेळ द्यावा लागला. या नाथ महाराजांच्या ओव्या मला बघाव्या लागल्या. मला ज्ञानोबारांचं ऐश्वर्य काय, ज्ञानोबारांचे गुण काय, कुठंतरी बघावंच लागलं ना हो. हे बघायची सवय ज्या दिवशी श्रोत्याला होईल त्या दिवशी उभी महाराष्ट्रातली कीर्तन परंपरा उभ्या पिकासारखी डौलार फडकत राहील, हा मला नितांत विश्वास आहे. पण त्याची तयारी फक्त माझ्याकडून अपेक्षित नाही, त्याची तयारी तुम्हा सगळ्यांकडूनही अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. आमचं भाग्य आहे की आम्ही
आयुष्यातला काळ थोडा गेला पण चांगल्या लोकांमध्ये गेला. आमचा हात चांगल्याच्या हातात आहे म्हणून वेळ आहे अजून. हात चांगल्याच्या हातात ठेवा, सोनं होईल आयुष्याचं. म्हातारपणात आपल्याला पश्चाताप करावा लागत नाही. हात चांगल्याच्या हातात असला बस चिंता नाही. महाराज ज्ञानोबारांच्या हातासारखा पवित्र हात एकदा ज्ञानोबारांनी तळ हातावर घेतलं, जगातली कोणतीच शक्ती तुम्हाला मला परास्त करू शकत नाही. अरे भिंत परास्त होत नाही अजून कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात. माणसं नापास झाले, अजून रेडा नापास करू शकलं नाही विज्ञान. रेडा काय कृपा आहे. रेडा नापास नाही ना झाला, भिंत नापास नाही ना झाली, मशीद नापास नाही झाली अजून निवाशाकडं. ज्ञानोबा जळाला नापास होऊ देत नाही तर जीवाचं काय लावलं. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारांचा स्वभाव आहे सगळ्या भूत मात्रांना सुखी करायला मी इथं आलोय आणि मी ते करणार. तया नमस्कार वारंवार ते करत असताना ज्ञानोबा आहे काय काय बघणार तुम्ही. नाथ महाराज म्हटले काहीच बघत नाही. न पाही आती, न पाही आती, न पाही कुळ, न कुळ पाहत नाही, जात पाहत नाही. भक्त करुणा कर ज्ञानाबाई. करुणा करणं, कृपा करणं हा ज्ञानोबारांचा अंगीभूत स्वभाव आहे. त्यामुळं बसलेल्या लोकांना माझी हात जोडून प्रार्थना आहे, भीकच मागायची असेल तर इंटरनॅशनल दर्जाचा भिकारी होऊन ज्ञानोबारांच्या दारात भीक मागा. इतकं मोठं श्रीमंताचं दार सापडलं आणि तरी काय माणसं दुसऱ्याचं दार वाजवून राहिले. अरे किती जन्माचं पाप म्हणावते आपलं. वाजवायचंच असेल तर दार ज्ञानोबारांचं वाजवा. इतका मोठा दरवाजा नाही. जगातले सगळे दारं बंद होतात पण भजंती यथा देवान देवापी तथैवतान सैव कर्म सचिव साधू दीनवत्सला पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढिला चेनी. ज्ञानोबाराय बोलतात का निम्न भरलिया उने पाणी डोळोची नेने तेवी श्रांता तो शोनी जाणे सामोरे जया. जसं देवाचा स्वतंत्र स्वभाव आहे तशी ज्ञानोबारांची साधकाला जीवाला धरण्याची स्वतंत्र पद्धत आहे. तुझे अवतार जानो स्वतंत्र देता न मनसी पात्रा पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र जे वैर्याही दिदली मोक्षो दुराराध्यो कीर होय परी तोही आराधी तुझे पाय म्हणून धाडसी जेत जाय पाय को जैसा तुवा सनकाधिकाचे निमानी सायुज सौर सुदिदला पुतनी जे विषयाची आस्तन पाने मारू आली आगा राज सोय यागाचा सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिला ऐशी अपराधी या शिशुपाळा आपण पेठाव दिदला गोपाळा काय उत्तान पादाची आबाळा द्रौपदी चाड तो वनाला याची लागी बैसावे पितयाचे उत्संगी चंद्र सूर्य दिका परिस जगीशला घू केला. ज्ञानोबारांच्या मुखातल्या ओव्या वाचता वाचता असं वाटतं माऊली हा स्वभाव सांगता तुम्ही देवाचा पण देवापेक्षाही एक पाऊल तुमचं पुढे हो. आम्हाला माहिती आहे अरे देवानं फक्त शिव्या देणाऱ्याचं भलं केलं, तुम्हाला तर मारलो माऊली आम्ही पाहिलं ना. तरी न पाही अति कुळाचा विचार. आमची ज्ञानाबाई नावाची माय कशी माय भक्त करुणा कर ज्ञानाबाई. बाह्य विशेषण प्रेम विशेषण आहे. या बाई या शब्दात प्रेम दडलेलं आहे. आपल्याकडं बाई बहिणीला म्हणतात. बाय आईच्या पाठीनंतर या पाठीवरून प्रेमानं हात फिरवणारं जगात एकच दैवत आहे, तिचं नाव आहे बहीण. आणि ज्ञानोबारांनी ते मला असं वाटतं चांगलं अनुभवलं. आदी विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. या संप्रदायाचं नशीब आहे. लोकांना बहीण भेटते की नाही चांगली माहिती नाही पण वारकरी संप्रदाय एवढी उत्तम बहीण जगाच्या पाठीवर कोणालाच भेटली नाही. आणि त्या बहिणीचं नाव आदिशक्ती मुक्ताबाई आहे, जिनं भावापुढं भाऊबीजे करता पदर पसरला, जमिनी करता नाही, कोणत्या एखाद्या तुकड्या करता नाही, जगदोद्धारा करता पदर पसरणारी एक बहीण माय झाली. ज्ञानोबाराय म्हटले आमची बहीण नाही बापा ही आमची माय आहे हो. बरं ज्ञानदेव म्हणे बली मुक्ताबाई दाखविली सोय आम्हाला. बरं झालं बहिणीनं सोय दाखवली, नाही तर आमचं काय खरं होतं. ज्ञानोबाराय म्हटलं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलं की आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. पण काय अपेक्षित आहे? विवेकाची गोष्ट अपेक्षित आहे ज्ञानदादा. ती विवेकाची गोष्ट आमच्या पदरात घाला. वारकरी संप्रदायाचं विश्व लोकांना मनोरंजनाचं वाटतंच कसं हा मला प्रश्न आहे.
वाटतच कसं, वाटू कसं शकतं. इतकं त्यागातून दिव्य समर्पणातून उभं राहिलेलं हे सगळं मंदिर लोकांना मनोरंजनाचं केंद्र वाटतं. का वाटावं? याचा अर्थ असा आहे, आपण त्याच्या तळागाळात अजून शिरलो नाही, आपण त्याचा गाभा अजून पाहिला नाही. आईचे बाळंतपणाचे कष्ट आठवले की माय विसरत नाही. आईसोबत मस्ती करताना बाळाला कळत नाही ना ते हिनं काय सहन केलंय. पण ज्या वेळेला आपण बाप होतो, ज्या वेळेला मुलगी माय होते, तेव्हा कळतं, अरे बाप रे, एवढं सोसलं हिनं, करुंगुडी कापली तर दुःख होतं, हिनं तर चरकन पोट फाडून घेतलं, एवढं सोसलं. जेव्हा हा विचार तुम्ही सगळेजण कराल, तुमच्या या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं भविष्य केवळ ज्ञानोबाराय घडवू शकतात, केवळ ज्ञानोबाराय. पण तुम्हाला वाटलं पाहिजे माझ्या लेकराचा हात मी ज्ञानोबारांच्या हातात देईल, मी कोणाच्या हातात हात देणार नाही. त्याकरता आपल्या पवित्र हातात ज्ञानेश्वरी यावी लागेल, आपल्या पवित्र हातात अमृताचा अनुभव यावा लागेल, आपल्या पवित्र हातात सांगदेव 65 यावी लागेल, हरिपाठ यावा लागेल, ज्ञानोबारांची अभंगवाणी आपल्याला गावी लागेल. त्याशिवाय सगळं शक्य होणारच नाही. महाराज ज्ञानोबाराय म्हटलं, एकदा हे हातात घ्या, हे तुमच्याच करता कीर्तन केलंय, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन. माझं काय हो, इथं मी पायी काय माझ्या निवृत्ती दादाच्या पायाचा, आमचं काही नाही, हे सगळं तुमचं आहे. आणि हे जर तुम्ही स्वीकारलं तर काय होईल? देव उदार होनी भक्ता देतो अमर पदे, देव उदार होनी भक्ता देतो अमर पदे. वैरियासी त्याची दे, हा देतान म्हणे जाना थोर, वैरियासी त्याची दे, हा देह सार्थक अंती वासुदेव आद्य छंदे, देह सार्थक वासुदेव, हा देह सार्थक अंती वासुदेव आद्य छंदे, देह सार्थक वासुदेव देखा अजामेळ तारीला येणे नामे मुकुंदे, नामे अजामेळ नामे मुकुंदे, देखा अजामेळ उद्धरिला नामे येणे मुकुंदे, देखा येणे नामे मुकुंदे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. देव उदार होनी भक्ता देतो अमर पदे, देव उदार होनी भक्ता देतो अमर पदे. देतान म्हणे जाना थोर वैरियासी त्याची दे, देतान म्हणे वैरियासी देह सार्थक अंती वासुदेवाचे छंदे, देह सार्थक वासुदेवाचे, एका अजामेळ उद्धरिला नामे येणे मुकुंदे, मुकुंदे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. अरे एका प्रमाणात तर हर्बल लाईफ साजरी करतो आपण, एका प्रमाणात काय कष्ट करावे लागतं. एक प्रमाण म्हणा, गान नाचा ज्ञानोबारांनी सोयच तशी करून दिली, ते प्रमाणच तसे, त्याला त्यात चालेल. लुप्तली नादी लागली समाधी, लागली समाधी, लुप्तली नादी लागली समाधी, लागली समाधी. मूळ जन नर नारी लोकारे, मूळ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभव, पंडित ज्ञानी योगी महानुभव, एकची सिद्ध साधकारे,
तसा आतून आतून. अहो काय वारकरी परंपरा आहे. चौथा बागुला नरहरी, चौथा बागुला नरहरी, चौथा बागुला नरहरी, चौथा बागुला नरहरी. थोर कामात गुरुगुरी, थोर कामात गुरुगुरी, थोर कामात गुरुगुरी, थोर कामात गुरुगुरी. दैत्यवधूनी मांडीवरी, दैत्यवधूनी मांडीवरी, दैत्यवधूनी मांडीवरी, दैत्यवधूनी मांडीवरी. भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला. भक्त प्रल्हाद रक्षिला. कृष्णा राहे रे भुगला, नाहीतर सांगितल्या बाजूला. राहे रे भुगला, नाहीतर सांगितल्या बाजूला. राही रे भोगला, नाहीतर सांगितलं बाजूला. राही रे भोगला, नाहीतर सांगितलं बाजूला. उसळणाची उशीर झाला रवी सोड गोविंदा. उन्हाची उशीर झाला रवी सोड गोविंदा. उसळणाची उशीर झाला रवी सोड गोविंदा. उन्हाची उशीर झाला रवी सोड गोविंदा. रवी सोड गोविंदा, रवी सोड गोविंदा. रवी सोड गोविंदा. रवी सोड गोविंदा. अरे हेच फलित आहे या संप्रदायाचं. हे सुंदर चित्र आहे ते. कृष्णा, अरे कृष्णा राहे रे भुगला, नाहीतर सांगितल्या बाजूला. राहे रे भुगला, नाहीतर सांगितल्या बाजूला. कृष्णा राहे रे भोगला, नाहीतर सांगितलं बाजूला. कृष्णा राहे रे भोगला, नाहीतर सांगितलं बाजूला. सांगितल्या बाजूला. आनंद किती आहे या संप्रदायात, हे सोडू नये का. तरी माणसं इकडे येऊन राहिले. काय मुसात, काय मुसात. अरे उसात काय करून राहिला. बाहेरनी किती चांगलं जग आहे. तू करतो काय तिथं. हा, मेंदू सतेज ठेवायचं आणि शरीर चांगलं उत्तम ठेवायचं. दोन्ही आरोग्याची काळजी संतांनी वाङ्मयात घेतली. दोन्ही मेंदू कायम सतेज. संपलंय माझं कीर्तन. 5 मिनिट शिल्लक आहे काय देणं. मेंदूही आणि शरीरही. बाकी काही कुठं उपयोगाला येत नाही. मेंदू कुठं कामात आहे बाबा लोकांच्या. आमच्या गावात आता लग्नात परवा 3 पंक्ता उठल्या तरी 2 जण जेवत होते. 3 पंक्ता. आता म्हटलं आता त्याचीच तेले लाज वाटली तर बरं आहे. त्यातला एक म्हणे आता लय झालं गाड्या, आता उठलं पाहिजे बरं. जादा झाली नाही. तो म्हणे जेव जेव. पत्रिकेत जेवणाचा टाईम 12 ते 3 आहे. मरणच आहे की. अरे ना वाढणाऱ्याला काय काही जेवणारे असे भेटतात शेजारी. भाजी मशरूमची ना, नकात बोट घालतो काय, कानात बोट घालतो काय दोत. अरे काय करतोय तू हे. बरं काय काय पंक्तीला शेजारी चांगला भेटतो. वाढणारा तसा भेटत नाही. ज्याला फुल सर्दी व्हायलाय त्याच्याच हातात गुलाबजामची बादली असते. तो म्हणतो गुलाबजाम घ्या, गुलाब. अरे काय गुलाबजाम घेतो काका. तुले पाहिलं की ते बादली पहा वाटत नाही आम्हाला. ही तर पंगतही चांगली आहे आणि भोजनही चांगलं आहे. पंगतीला बसणारही चांगले आणि खाद्यपदार्थही चांगले आहेत. असं संप्रदायात हातही मजबूत आहे आणि तितक्याच यशोशिखराला पहिलं तेराला नेऊन देण्याची जबाबदारी सुद्धा आहे. कोणी यावं. भक्त करुणा कर ज्ञानाबाई. कसे जा भलती या भावी. शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी. कसेही जा. बाप कसाही असो नाही तर कसाही असो. बाप बाप आहे. त्याला बापच म्हणावं लागतं. तसं ज्ञानराजा रागानं म्हणा बाप आहे. प्रेमानं म्हणा बापच आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. पुन्हा एका जनार्दनी पाय वंदितसे. समाधान झालं नाही पहिल्या चरणात नमस्कार करून. पुन्हा म्हटलं एका जनार्दनी पाय वंदितसे. जे माणसाला उरावं वाटतं ते सरच जातं आणि जे माणसाला सरावं वाटतं ते मात्र पुरून उरतं. आयुष्य उरावं वाटतं सरच जातं. दुःख मात्र सरावं वाटतं पुरून उरतं. नाथ महाराजांना माहिती आहे पुन्हा वेळ येईल नाही येईल सांगता येत नाही. आता मात्र ज्ञानोबऱ्यांना पुन्हा 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 नमस्कार करू द्या. म्हणून एका जनार्दनी पाय वंदितसे. वरती नमस्कार केला आणि खाली नमस्कारच केला पण पायाला न वजा करता नमस्कार केला. वरच्या चरणात पाय असा उल्लेख नाही. पण नाथ महाराज शेवटच्या चरणात असं म्हणतात आमच्या नजरेला तुमचे चरण येत आहे. ते पाय आमचे आहेत. ज्ञानोबा आहे तर आमचाच आहे पण ते पाय एका जनार्दनी पाय वंदित असे. माझा नमस्कार हा पायावर आहे. सर्वांग मी पाहिलं ज्ञानोबारांचं अत्यंत कृपेनं रोमारोमात ज्ञानोबारांच्या कृपा आहे. तुम्ही त्या कृपेचं भांडार अनुभवा. न पाये आती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई. विठोबा रुक्माई भजन होईल.
2 मिनिट मुक्ताबाईचं भजन होईल, ज्ञानोबाईंचं भजन होईल. तोपर्यंत वया असलेल्या बाहेरच्या बसलेल्या कोणीही शिस्त न मोडता सूचना झाल्याशिवाय कृपा करून कोणीही उठू नका. सगळ्यांच्या चरणी प्रणाम. गुरुवर्य बाबांच्या चरणी पुन्हा पुन्हा प्रणाम. लक्ष्मण महाराज, आमचे दीपक महाराज, तुषार महाराज, इकडं मनोहर बाबा, आपल्या अवचार महाराज, मधुकर महाराज, आपले भागवत महाराज आदी करून सगळीच मंडळी. आणि विशेष आग्रह ज्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने चंदोनाना असल्यामुळे एक विशेष आनंद भजनाला आहे, त्यामुळं नानांनाही वंदन करतो. उत्तम सिस्टम लावली, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता, त्यांनाही धन्यवाद देतो. सगळे इलेक्ट्रिक मीडियाचं माध्यम, जिवाळा नावाचं यूट्यूब चॅनल, ज्या चॅनलने बाबा क्रांती केली की आउट ऑफ कंट्री एक चांगला उत्सव आम्ही सक्सेस केला, तो दुबईचा. आणि त्याचीच पोचपावती म्हणून येणाऱ्या काळात लंडनला सुद्धा इंग्लंड ज्यांनी आपल्यावर राज्य केलं, आपण ज्ञानोबांच्या कृपेनं त्यांच्यावर कीर्तनाच्या माध्यमातून का होईना राज्य करायला जातो. ही संधी जिवाळा करता उपलब्ध झाली. सगळ्या चॅनलला त्याचा आनंद आहे. सगळेच ऑनली वारकरी आहेत, आमचे नामाभाऊ आहे, सगळे आधी करून सगळीच माझे सहोदर आहे, आमचा अरविंद आदी करून सगळीच मंडळी, नवे बंधुराज, या सगळ्यांच्या चरणी मनापासून वंदन करतो. सगळ्यांना साष्टांग दंडवत करतो. मना मोठ्या प्रेमाने विठोबा रखुमाई. टाळी वाजवा. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा मुक्ता